भंडारा जिल्ह्यामधील शासकीय रुग्णालयामध्ये 8 जानेवारी रोजी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। या आगीमुळे संपूर्ण भारतामध्ये एकच खळबळ उडाली होती। या आगीमध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांसह अनेक मंत्री तसेच नागरिकांनी सुद्धा शोक व्यक्त केला होता। या रुग्णालयामध्ये अचानक आग कशी लागली याचा तपास करण्यासाठी युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली होती। शेवटी तब्बल 1 महिन्यानंतर या प्रकरणाचा अंतिम तपासाचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला। या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। प्रकरण घडलेल्या रात्री नवजात वॉर्डामधील दोन्ही परिचारिकाच त्या ठिकाणी गैरहजर असल्याची माहिती अहवालामध्ये समोर आली आहे। या वॉर्डामध्ये तब्बल 12 मिनिटे स्पार्क होत होता, मात्र या आयसीयू मध्ये दोन्ही परिचारिका गैरहजर असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे। वास्तविक पाहता आयसीयू वॉर्डामध्ये 24 तास हजर असणे अत्यंत गरजेचे असते। या धक्कादायक माहितीमुळे म्हणजे जवळपास 21 मिनिटे सर्व बाळे ही धुरात तडफडत रडत होती, मात्र तेथील प्रशासन सुस्त असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यावेळेस एकही परिचारिका हजर नसल्याचं वास्तव हे समोर आलेलं आहे। येथील सर्व प्रकारची माहिती कलिना येथील डायरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने केलेला तपास अहवाल येथील सीसीटीव्ही मधून बाहेर आलेली आहे। या तपासामधूनच त्यांनी धक्कादायक निष्कर्ष काढलेला आहे। या भीषण घटनेमध्ये दोषी असलेल्या दोन्ही परिचारिकांवरती गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी घेतला आहे। या प्रकरणातील सर्व दोषींवर कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती सुद्धा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे। भंडारा येथून प्रवीण भोंदे यांच्यासह अमरावती येथून अजय शृंगारे यांचा हा विशेष वृत्तांत।